अनुषंगानं आजची ही सेवा या ठिकाणी माझी होते. तर अतिशय परम असा हा आनंदाचा क्षण आहे. कारण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अधिक मासानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम चालू आहेत आणि आपल्या या पुण्यनगरी पोलूसमध्ये प्रत्यक्ष परब्रह्म जिथं अवतरलं त्या परब्रह्म सद्गुरू धोंडराज महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये आज आपण हा नामयज्ञ करत आहोत. अधिक मासानिमित्त चालू असलेली ही नामसेवा खरं तर या मंदिरामध्ये अखंड नामसंकीर्तन चालू असतं. सकाळ आणि संध्याकाळ सातत्यानं हे नामस्मरण सुरू आहे. त्यामुळे पवित्र अशी ही वास्तू, पवित्र ही जागा आणि या ठिकाणी आपल्याला आपली सेवा करण्याचं भाग्य लाभतं. खरं तर हे भाग्य सहजासहजी मिळत नाही कोणाला. कारण असं आहे की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अनेक जन्माचं काहीतरी सुकृत आपल्या पाठीशी आहे, भाग्य आहे आणि त्यामुळं माऊलींच्या चरणाशी, सद्गुरूंच्या चरणाशी येण्याचा लाभ आपल्याला मिळाला. त्यांच्या चरणाची धूळ कुठंतरी आपल्याला लागली असेल. या पोलूस गावामध्ये फिरताना इकडे तिकडे कुठं ना कुठंतरी एखादा धुलीकण आपल्या शरीरावरती पडला असेल आणि त्याचं परम भाग्य म्हणून आज आपण येत आहे. पोलूसमध्ये इतके लोक फिरतात, त्यांच्या अंगावर अशी धूळ पडली नसेल का? हा, प्रश्न येतो का नाही? संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. वासनेचे बीज जळून जाऊन अहंकार संपून जे षड्विकार आहेत ते संपून ती व्यक्ती इथं सद्गुरूंच्या चरणी येते. काहीतरी पूर्व सुकृत असलं पाहिजे, काहीतरी भगवंताची लीला चांगली असावी, त्यामुळे आपण इथं आलोय. त्यामुळे सुरुवातीला स्वतःची पाठ थापटून घ्यायला हरकत नाही की मी काहीतरी भाग्यवत आहे. हा, पोलूसची लोकसंख्या बघितली तर या लोकसंख्येतली किती लोक इथं आलेत ऐकायला, त्यावरून अंदाज येतो भाग्यवंत कोणाला म्हणायचं. भाग्यवंत म्हणू तया शरण गेले पंढरीराया. भगवंताला जे शरण गेले ते भाग्यवंत. बाकीचे भाग्यवंत आहेत का नाही? आहेत. पण भाग्यवंत व्हायला त्यांना ज्या मार्गाने यायला पाहिजे त्या मार्गाने अजून ते येत नाहीत. एसटी निघाली सगळेच काय एका गावाला नाही एका वेळेला जाऊ शकत नाही, काय ना मागली गाडी असते. हा, तसे आपण जरा पुढे निघालोय, आपल्या मागून हळूहळू काही जण येतील. आपण आशा करूया की ती पण सगळी इकडं पोचतील. नामसंकीर्तन करत असताना धोंडराज महाराजांना अभिप्रेत असलेला जो परमार्थ आहे तो काय आहे तो पहिल्यांदा समजून घेतला पाहिजे. आत्ताचं कांचनपूर आणि पूर्वीची खरकटवाडी आहे की नाही? तिथून महाराज इथं आले. का आले? काहीतरी उद्देश असणार आहे. मग तिथं थांबायला काय झालं असतं? ते थांबता आलं असतं. आज कांचनपूर मधल्या लोकांना सुद्धा माहिती नाही, काही लोकांना, नवीन पिढीला, की त्यांच्या गावातले एक सत्पुरुष पोलूसमध्ये आले, भगवंताचं स्वरूप म्हणून राहिले आणि इथं भागवत धर्माची पताका तेजानं फडकत आहे.